आंदोलनस्थळी व्यवस्था करा. इलेक्शनचा खर्च आज मराठ्यांसाठी लावा, उद्या हेच तुम्हाला डोक्यावर घेतील. मराठ्यांसाठी रात्र वैऱ्याची ठरली. ना पाणी, ना जेवण, ना झोपायला जागा. खरंच इंग्रजांपेक्षा बेकार तुम्ही निघाले. मराठ्यांचा तळतळाट कुठं फेडणार? आधी माहिती असतं तर मराठ्यांनी घरं रिकामी केली असती, पण आंदोलनस्थळी जेवणाची व्यवस्था केली असती. बातमी वाऱ्यासारखी पसरली. मराठ्यांचे जेवणाचे, पाण्याचे हाल झाले. आता पहा, ट्रकचे ट्रक भरून अन्नधान्य मुंबईकडे चाललंय. मराठा आमदार, तुम्ही ठरवलं असतं तर काल मुंबईत आंदोलकांची ही हाल होत नव्हती. नेमकं घडलंय का? खऱ्या अर्थानं मराठ्यांची कालची रात्र वैऱ्याची ठरली. आंदोलन करणं, उपोषण करणं आणि तेही सरकारला चॅलेंज करणं हे सोपं नसतं. हे काल अख्ख्या मराठा समाजानं अनुभवलं. मनोज जरांगे काय करतायत याचा अंदाजसुद्धा प्रत्येक आंदोलकाला काल आला. सरकारची सिस्टीम हँडल करणं सोपं नाहीये. इतिहास सांगतो, आत्तापर्यंत जो सरकारच्या सिस्टीमच्या विरोधात लढायला गेलाय तो संपलाय. पण एकजुटीने जर लढला तर ही सिस्टीम हायजॅक होऊ शकते. हा इतिहास आणि हेच भविष्य आता मराठ्यांना प्रस्थापित करावं लागणार आहे. कालपासनं बातम्यांच्या हेडलाईन्स बघितल्या, आंदोलकांचं म्हणणं ऐकलं, एकच समजलं, शौचालयात पाणी ठेवलं नाही. अहो, जिथे स्वयंपाक बनवायचं तिथं लाईट्स नव्हत्या. टॉर्च लावून लोकांनी स्वयंपाक बनवलाय. रस्त्याच्या कडेला, हायवेच्या कडेला यांनी खाली काहीतरी अंथारलंय आणि तिथे हे जेवलेत. हातामध्ये अंथरून पांघरून घेऊन रात्रभर झोपण्यासाठी जागेची शोधाशोध केली. आंदोलन स्थळापासून 4-4 किलोमीटरपर्यंत कुठलंही खाण्याचं पिण्याचं दुकान चालू नव्हतं. पण हो, वाईन शॉप रात्रभर चालू होते बरं का. हा सगळा खेळ केला गेला. वाटलं नव्हतं की असं काही खेळ होऊ शकतो. अख्ख्या मराठ्यांचा तळतळाट कुठं फेडणार? अगोदरच अंतरवाली सराटीत लाठीचार झाला, तिथून पुढे हे आंदोलन चिघळलं. आणि काल रात्री जो काही मुंबईमध्ये मराठा आंदोलकांसोबत खेळ झाला तो ऑफ रेकॉर्ड खेळ सरकारच्याच अंगावर येणारे. मराठा आमदार होते सुरेश धस, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील, अभिजित पाटील, जे आमदार मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी गेलेले होते. बजरंग बाप्पा सोनवणे, तुम्ही सगळ्यांनी मिळून तुमच्यापर्यंत ही माहिती आली नव्हती का की मराठा समाजाला खाणे आणि पिणेसुद्धा मिळत नाहीये, पाणी मिळत नाहीये, खाण्यासाठी साधा वडापावही मिळत नाहीये. अहो, काहींनी पाण्यात बिस्किट बुडून खाल्लेले आहेत. तुम्ही ठरवलं असतं तर रात्रीची त्यांची सोय होऊ शकत होती. सुरेश धस काल मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी गेले होते. या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आमदारांनी खासदारांनी जर ठरवलं तर मुंबईतील जी सिस्टीम सरकार बनवू इच्छित आहे त्याला भेदता येऊ शकतं. विचार करा, वाऱ्यासारखी ही बातमी अख्ख्या महाराष्ट्राभर पसरलीये की खाण्या आणि पिण्या वाचून मराठ्यांचे हाल होत आहेत. साधा प्रश्न आहे, ते फुकट खायला मागतच नव्हते की म्हणजे खाण्यापिण्याचे दुकान आहेत ते चालू ठेवले पाहिजे होते, उलट अतिरिक्त तास चालू ठेवायला हवे होते. एवढीच काही ती मागणी होती. लालबागचा राजा, आंदोलकांचं हेही म्हणणे की लालबागच्या राजापाशी 24 तास जे आहे ते प्रसाद सुरू राहतो. मात्र काल त्यांचं ही अन्न छत्रालय बंद होतं. वाह, या सगळ्या सिस्टीममुळं आज मराठे झुकलेले नाहीयेत, भविष्यातही झुकणार नाही. पण कुणालाच अंदाज नव्हता की असा काही खेळ केला जाणार आहे. नाहीतर जे मराठी हजारो लाखोंच्या संख्येने गाड्या घेऊन सभांचा खर्च करू शकतात, JCB लावू शकतात, ते अन्नधान्य जे आहे त्यांच्या पोटाला ज्या 2 अन्नाचे कण लागणारे तेही ते सोबत घेऊन जाऊ शकतात. परत म्हणणारे म्हणतील की हा बघा एवढा मराठ्यांकडे पैसा आहे. ही लढाई पैशासाठी, गरीब श्रीमंतासाठी नाहीये. ही लढाई आहे पुढच्या तरुण पिढीसाठी. ज्यावेळी MPSC, UPSC किंवा कुठल्याही परीक्षांचे रिझल्ट्स येतात ना, त्यावेळी कळतं आरक्षणाचा फटका किती मोठ्या प्रमाणावर बसतो. ओपनवाले यांचे मराठ्यांची मेरिट लिस्ट सगळ्याच हाय असते. मार्क्सही यांना सगळ्यात हाय असतात. मात्र आरक्षणाचा राखीव कोटा